वसाड माळावर आमचं पुनर्वसन झालं. इथं आल्यानंतर प्रथमतः जी खंत वाटली ती सावलीची. एक दिवस आड गावाला पाणी असतं आणि ठिबकद्वारे आपण झाडांना पाणी देतो. दर आठवड्याला प्रत्येक झाडाच्या बुडक्याला पाणी जातं ठिबकद्वारे. आमच्या प्रत्येक घरापाशी बोर मारलेले आहे आणि प्रत्येक घराला पाणी आहे. दरवर्षी 500 झाडं लावतच असतो आणि आता 7,000 झाडांचं आम्ही टार्गेट पूर्ण केलंय. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक असं पुनर्वसित गाव, त्या गावाला कोणत्याही कायमचा पाण्याचा स्रोत नसताना ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि युवा पिढीने एकत्रित येऊन 7,000 झाडांची वृक्ष लागवड या गावामध्ये काही वर्षांपूर्वी केली होती. आपण सध्या आहोत कराड तालुक्यातील सावरघर या गावामध्ये. आपण पाहू शकतोय संपूर्ण गावातील रस्त्यांवरती संपूर्ण हिरवळ पाहायला मिळते. एकूणच हरित गाव असा दर्जा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये या गावाचा होताना पाहायला मिळतोय. तब्बल 7,000 झाडं वृक्षारोपण केली आणि ती जगवली सुद्धा. एक वेगळा उपक्रम या गावाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. कोणत्याही पाण्याचा सोर्स कायमचा या गावामध्ये नसला तरीही गावातील ग्रामस्थ, युवा पिढीने एकत्रित येऊन ही संपूर्ण झाडं एकूणच लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ती मोठ्या प्रमाणावरती हिरवळ गावामध्ये आता दिसून येते. मोठे कष्ट आहे ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकूणच घेताना पाहायला मिळते. यामध्ये जर बघायला झालं तर सार्वजनिक ठिकाणी असतील, खाजगी ठिकाणी असतील, ही संपूर्ण झाडं आहेत ती लावण्यात आली आहे. याच्यामध्ये आंबा आहे, फणस आहेत, जांभूळ आहेत, अशा प्रकारची विविध झाडं या ठिकाणी या गावाच्या माध्यमातून लावताना पाहायला मिळतात. गावातील प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक घरासमोर आणि मोकळ्या जागांमध्ये ही वृक्ष लागवड करण्यात आली. त्यांना जगवलं, सांभाळलं आणि आज तब्बल 7,000 झाडांचं वृक्षाचं नंदनवन हे इथं उभं राहिलेलं पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे हा बदल शासनाच्या केवळ कागदावर झालेला नाही तर गावकऱ्यांच्या घामातून आणि जिद्दीमधून उभा राहिलेला पाहायला मिळतोय. एकूणच राज्यभरामध्ये पर्यावरण संदर्भात घोषणा केल्या जातात. मोठमोठे नेते मंडळी येऊन वृक्षारोपण करतात, पण किती झाडं जगवतात, किती झाडांपर्यंत पाणी पोचतात, किती झाडं मोठी होतात हे पाहणं गरजेचं राहतं. मात्र या संपूर्ण गावाने सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्माण केलेला पाहायला मिळतो. एकूणच 7,000 झाडांचं वृक्षारोपण करून ही 7,000 झाडं जगवली आणि सध्या आपल्याला हे नंदनवन फुललेलं या ठिकाणी या गावामध्ये पाहायला मिळतंय. हा गावाचा आदर्श संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये घेतला जातोय. तसेच विविध प्रश्न जे उपस्थित होत आहेत याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत. नेमकी ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? संपूर्ण 7,000 झाडांचा टप्पा पूर्ण केला गावातील, तुम्ही काय सांगा? काय आम्ही ज्यावेळी इथं आलो पुनर्वसन झाल्यानंतर पाटण तालुक्यातून आम्ही विस्थापित ह्या कराड तालुक्याच्या या अतिशय दुर्गम अशा भागात आणि वसाड माळावर आमचं पुनर्वसन झालं. इथं आल्यानंतर प्रथमतः जी खंत वाटली ती सावलीची. म्हणजे आम्ही ज्यावेळी घरं बांधत होतो त्यावेळी तर खाली बसायचं म्हणलं तरी सावली अजिबात नव्हती. त्यामुळे त्या दिवसापासून सुरुवात झाली की आपल्याला कुठेतरी सावलीसाठी काहीतरी करावं लागलं. आणि मग काय सुचत गेलं आम्हाला की आपण झाडं लावली पाहिजे, तर पाण्याची टंचाई होती. मग त्याच काळात शासनाची विहार पॅटर्न सारखी योजना आली, रोजगार हमीची योजना आली. मग त्या योजनेत आम्ही हे प्रकरण करून शासकीय योजनेतून बऱ्यापैकी झाडं लावली, ठिबकचा वापर केला आणि आजपर्यंत फळझाडं असतील, फुल झाडं असतील, औषधिक वनस्पती झाडं आहेत, शोची काय झाडं आहेत, अशी टोटल 7,000 झाडं जगवून जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे ती सर्व झाडं आता अतिशय सुस्थितीत आणि चांगल्या प्रकारे आहेत. आणि दुसऱ्या एक आमचा अपेक्षा होती, कोरोनाच्या काळात आम्हाला जाणवलं की लोकांना ऑक्सिजनची किंमत कळाली. त्यामुळं आम्ही आज या आमच्या गावात 2 ठिकाणी स्वतंत्र असं ऑक्सिजन पार्क तयार केलेत की बाहेरच्या कुठल्याही लोकांनी निवांतपणे येऊन त्या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरणात वेळ घालवावा, ही एक आमची कल्पना आहे. नक्कीच. गावामध्ये कायमचा पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाहीये. गावाला तुमच्या पाण्याची समस्या जाणवत असते. मात्र ही संपूर्ण झाडांचं संगोपन आणि पाणी कसं मिळतं गावातल्या झाडांना? काय करतो आपण की आता उन्हाळ्यात निश्चितच पाण्याची टंचाई आहे. मग अशा वेळी आपण काय करतो की बरोबर एक दिवस आड पाणी आपण सोडतो. म्हणजे एक दिवस आड गावाला पाणी असतं आणि ठिबकद्वारे आपण झाडांना पाणी देतो. दर आठवड्याला प्रत्येक झाडाच्या बुडक्याला पाणी जातं ठिबकद्वारे. आणि म्हणूनच आम्ही हे करू शकलो. आज गावची लोकसंख्या बघितली तर 305 आहे आणि गावात झाडांची संख्या बघितली तर ती 7,000 पार झालेली आहे.
म्हणजे पर माणशी म्हणजे एका माणसाला कमीत कमी 23 झाडं संगोपन, एक माणूस 23 झाडं संगोपन करतो. आणि याचं निव्वळ फक्त ठिबकद्वारेच आम्हाला हे शक्य झालं. आणि पाणी नसताना सुद्धा एवढी झाडं जगवणं म्हणजे हे काही शक्य नाही. आणि दरवर्षी आमचा मानस असतो की प्रत्येक वेळी 100-500 आम्ही झाडं लावतच असतो. नक्कीच. याच्यामध्ये कोणते कोणते झाड आहेत, कोणते कोणते वृक्षारोपण केलं तुम्ही? फळ झाड आहेत, फुल झाड आहेत, वनस्पती झाड आहेत, नक्की नावं काय काय त्या झाडांची? निश्चितच यामध्ये आंबा आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, फणस आहे, आवळा आहे, खेळा आहे. प्रत्येक जातीची झाड आहेत. आवळा आहे, बेवडा आहे, पुन्हा त्यानंतर पुत्रवंती म्हणून आता झाड आम्ही लावले, बेल आहे. जितकी झाडांच्या वनस्पती आहेत तिथल्या बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 70-80% झाडं या गावात आहेतच आहेत. नक्कीच. संपूर्ण गाव आपल्याला हरित झालेलं पाहायला मिळते, हिरवगार झालेलं पाहायला मिळते. ग्रामस्थ म्हणून काय प्रतिक्रिया व्यक्त करा? ग्रामस्थ म्हणजे इथं आमची एकीय चांगली असल्यामुळं आणि आमच्या तरुण मंडळानं जुन्या ग्रामपंचायतीच्या बॉडीनं नवीन ग्रामपंचायतीच्या बॉडीनं एका दिल्यानं सर्वांनी काम केलं म्हणून हे सगळं वैभव दिसतंय. आणि त्याच्या पाठीमागं आमचं कुलदैवत ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देव आहे, ते याचा आशीर्वाद आम्हाला आहे. आणि त्याच्यामुळं आमच्या प्रत्येक घरापाशी बोर मारलेले आहे आणि प्रत्येक घराला पाणी आहे. नक्कीच. संपूर्ण महाराष्ट्र शासन असेल किंवा राजकारणी असेल महाराष्ट्रातल्या आपल्या फक्त घोषणाबाजी केली जाते, झाडे वाचवा, झाडे जगवा. मात्र तुम्ही ती जी कागदावरची जी संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती तुम्ही प्रत्यक्षात आत्मसात केली आणि संपूर्ण गाव हिरवगार केले. काय सांगाल? तुम्ही म्हणला तसं की फक्त घोषणा केली जाते आणि ते अंमलात येत नाही. आम्ही हे दरवर्षी 500 झाडं लावतच असतो आणि आता 7,000 झाडांचं आम्ही टार्गेट पूर्ण केलंय. मला शासनाला एवढंच सांगायचं आहे की वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार होते त्यावेळेस बरीच अशी झाडं लावली, त्यांनी असं सांगितलं, पण ती प्रत्यक्षात काही ती जगली नाहीत. पण मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज त्यांना सांगू इच्छितो, एकदा सावरघर पुनर्वसन गाव तारळे प्रकल्पामधलं इथे बसलंय कराड तालुक्यामध्ये. एकदा आपण अवश्य भेट द्या, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि ही 7,000 झाडं आम्ही कशी जगवली ते आपण प्रत्यक्ष म्हणजे पाहणी करावी. नक्कीच. एकूणच आपण पाहिलं की या ठिकाणी सावरघर जे गाव आहे, या गावाने संपूर्ण हरित गाव केले, हिरवगार पूर्ण छाया या ठिकाणी या सावली या गावाने या ठिकाणच्या ग्रामस्थांनी दिलेली पाहायला मिळते. एकूणच कोणत्याही पाण्याचा स्रोत नसताना 7,000 झाडांचा टप्पा या गावात पूर्ण केलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या गावाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, सावरघर, सातारा.